शहादा ते दोंडाईच्या या अत्यंत महत्त्वाच्या मुख्य रस्त्याची गेल्या अनेक महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून संपूर्ण रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालक, प्रवासी आणि विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. हा रस्ता शहादा आणि दोंडाईच्या या दोन प्रमुख शहरांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग असल्याने दररोज शेकडो वाहनांची ये-जा सुरू असते. मात्र मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. लहान मोठे अपघात नित्याचे झाले असून अनेकांना दुखापती झाल्याच्या घटना घडत आहेत. याशिवाय वाहनांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. स्थानिक नागरिकांनी सांगितले की रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून उडणाऱ्या धुळीमुळे आरोग्याच्या समस्याही वाढत आहेत. अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी करूनही केवळ आश्वासने मिळाली असून प्रत्यक्षात कोणतेही काम सुरू झालेले नाही. यामुळे संतप्त नागरिक आणि स्थानिक संघटनांनी येत्या 16 ऑगस्ट रोजी शहादा दोंडाईच्या मार्गावर चक्का जाम व धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. 16 ऑगस्टपूर्वी रस्ता दुरुस्तीचे प्रत्यक्ष काम सुरू न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. तसेच होणाऱ्या वाहतूक कोंडीसह सर्व परिणामांना प्रशासनच जबाबदार राहील असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे. ई-मराठी न्यूज प्रशासनाकडून याबाबत काय भूमिका घेतली जाते आणि रस्ता दुरुस्तीचे काम कधी सुरू होते याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे. ई-मराठी न्यूज नेटवर्क, जिल्हा प्रतिनिधी कौस्तुभ मोरे. नमस्कार, मी तुकाराम चित्ते. आपण पाहत आहात ई-मराठी न्यूज नेटवर्क. रोजच्या प्रवासामध्ये पाठीचे मणके ढिल्ले करणारा, वाहनांचा नुकसान करणारा आणि वाहनधारकांचा अपघाताला निमंत्रण देणारा हा रस्ता शहादाकडून दोंडाच्याला जाणाऱ्या रस्त्याच्या ठिकाणी आपण आता उभे आहोत. आपण पाहू शकता माझ्या मागे रस्त्यावर खड्डे की खड्ड्यावर रस्ते अशा स्वरूपाची ही रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे. या रस्त्यांचा प्रवाशांना सुरळीतपणे करता यावा, प्रवाशांना रस्त्यावरनं प्रवास करत असताना अपघात होऊ नये, त्यांचा हक्काचा रस्ता त्यांना मिळावा हे प्रत्येकाला वाटतं. पण याच्याविषयी कोणीही बोलायला तयार नाही. अशाच परिस्थितीमध्ये शहादा शहरातील एक युवक या रस्त्यांच्या सुदृढीकरणासाठी, या रस्त्यावरचे खड्डे बुजण्यासाठी एक आंदोलन चालवत आहे. नगरपालिकेचं काम आहे की नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवणं, परंतु आज दोंडाच्याकडून शहाद्याला येणाऱ्या आणि शहाद्याकडून दोंडाच्याला जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला या खड्ड्यांमधून प्रवास करावा लागत आहे. वाहनांवरून तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर मंडळी, या निद्रिस्त अवस्थेमध्ये असलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी एका युवकानं हे आंदोलन सुरू केलेलं आहे. ते आपण पाहूया. विशालजी, आपण व्हिजन शहादा या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून शहादा शहरामध्ये ज्या रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत ते खड्डे बुजून चांगल्या रस्त्यांची लोकांची मागणी आहे. तुम्हीही व्हिजन शहादाच्या माध्यमातून या चांगल्या रस्त्यांची मागणी केलेली आहे. नागरिक म्हणून तो तुमचा अधिकार आहे. याच्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? बघा, शहरातील रस्त्यांसाठी मी मागच्या 2 वर्षापासून प्रशासकीय स्तरावर फॉलोअप घेत होतो, कंप्लेंट करत होतो. आणि त्यानंतर मला लेटर आलं की 9 जूनला त्यांनी वर्क ऑर्डर दिलेली आहे रस्त्यांच्या रिपेअरिंगसाठी. परंतु कॉन्ट्रॅक्टर काम करायला तयार नाही आणि शासकीय अधिकाऱ्यांचं उत्तर असतं की आम्ही रस्ते सुधरवले. मग त्यांनी 4 खड्डे बुजवले, फोटो टाकले, त्यांनी केस क्लोज केली. नंतर म्हणता की आम्हाला डांबरच भेटत नाही. मी त्यांना कॉन्टॅक्ट पण दिले की डांबर कुठं भेटतं, वेगवेगळे मटेरियल कुठं भेटतं. ते म्हणता की पाऊस पडला तर खराब होईल. त्यांना असंही मटेरियल मी दिलं की पाऊस पडल्यानंतर सुद्धा त्या मटेरियलला काहीच होणार नाही, 3 तासात ते मटेरियल सुकतं.
त्याच्यानंतर माझं पालकमंत्र्यांसोबत पण बोलणं झालं, श्री हसन मुश्रीफ. त्यांनीसुद्धा मला आश्वासन दिलं आहे की कलेक्टर मॅडमांसोबत बोलून ते हे काम करणार आहे. परंतु कलेक्टर मॅडमांसोबतही माझं अनेक वेळा या संबंधित तक्रार झालेली आहे. मॅडमांशी फोनवर पण बोलणं झालं होतं, मॅडम इथं प्रत्यक्षात पण आल्या होत्या. परंतु तरीसुद्धा नगर परिषद हे सिरियसली घ्यायला तयार नाही. म्हणून आम्ही सर्व शहाद्याच्या नागरिकांनी 16 ऑगस्टपासनं आंदोलन अनाऊन्स केलं आहे आणि 16 ऑगस्टपासनं आम्ही उपोषणाला बसणार आहे नगरपालिकेसमोर. जोपर्यंत ह्या रस्त्यांचं काम होत नाही आम्ही नगरपालिकेसमोर आंदोलन सुरूच ठेवणार आहे. हे आम्ही आवाहन करतो आहे नगरपालिकेलाही आणि शहरातल्या नागरिकांनाही की तुम्ही सपोर्टला या आणि या रस्त्यांचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं हीच आम्ही आशा करतो. विशालजी, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये रस्ते बांधकामाचं कामं होत नाही असं शासनाच्या प्रतिनिधींकडून आपल्याला उत्तर ऐकण्यात येतं आणि त्यांचं तसं म्हणणं स्वाभाविक असतं की रस्त्यावर पाणी असतं आणि रस्त्यांचं काम करायचं म्हटलं म्हणजे तिथं खडी, मुरुम, डांबर, सिमेंट या गोष्टींचा संबंध येत असतो. तर त्या दृष्टिकोनातून आपण जर विचार केला तर या पावसाळ्याच्या दिवसामध्ये प्रशासन तुमच्या या मागणीला पूर्ण करतील असं तुम्हाला वाटतं का? बघा, प्रशासन हे एकदम ट्रिकी पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट काढत असतं. पावसाळा जवळ आला तरच रोड रिपेअरिंगचा कॉन्ट्रॅक्ट प्रशासन का काढतं हे लॉजिक समजणं खूप महत्त्वाचं आहे. कारण 365 दिवस तर पाऊस नसतो. मग प्रशासनाला असं कुठली गरज भासली की पाऊस आल्यावरच त्यांनी कॉन्ट्रॅक्ट काढला. याचा अर्थ हाच होता की पाऊस आला, कॉन्ट्रॅक्ट काढला. नागरिक विचारतील की रोड का सुधरत नाही, ते म्हणतील की पाऊस चालू आहे म्हणून सुधरत नाही. आणि अशाच माध्यमातून बिलं लाटायचं कामसुद्धा हे असू शकतं. काहीतरी काळा बाजार, भ्रष्टाचारसुद्धा यात असू शकतो याची मला शंका आहे. त्याचसाठी मी माहिती अधिकारात तिथं अर्ज टाकलेला आहे आणि त्यानुसार माहिती मला मिळेल आणि मी तुम्हाला ती फॉरवर्ड करणार. तिथून आम्ही बघतो रोज 4 ते 5 गाड्या काल तिथं अटकल्या. मुलीची गाडी अटकली होती, मुलगी पडली, ती गाडी आम्ही धक्का मारून काढली. पाणी पूर्ण फुल होतं इथं. आणि परवाच्या दिवशी एक म्हातारा त्याची गाडी फसली, मागून बसवाला येऊन त्याला ठोकलं. थोडक्यात वाचला तो. लय हाल होतात. मागील 2 वर्षापासून असे आम्ही बघतोय. असं मागच्या वर्षाला बी 4 लोक पडले होते इथं, एक लेडीज पडली होती. लोकांनी ह्या खड्डे असलेल्या रस्त्याच्या बद्दल गंभीर स्वरूपाच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. या खड्ड्यांच्या रस्त्यावर कोणाला तात्पुरतं अपंगत्व आलेलं आहे, कोणाला कायमचं अपंगत्व आलेलं आहे, तर कोणाला कायमचा जीव गमवावा लागलेला आहे. घरातला एखादा कर्ता पुरुष गेल्यानंतर लोकांच्या वेदना काय असतात हे प्रशासनाने समजून घेतलं पाहिजे. याच्यासाठी विजन शहादाच्या माध्यमातून रस्ते दुरुस्तीच्यासाठी जे आंदोलन केलं जात आहे त्या आंदोलनासाठी प्रशासनाला निवेदन दिलं गेलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की येत्या 15 ऑगस्टपर्यंत जर या रस्त्यांची डागडुजी किंवा काम पूर्णस्वात आलं नाही तर विजन शहादाच्या माध्यमातून लोक आंदोलन उभं केलं जाईल अशी प्रतिक्रिया या आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केलेली आहे. कॅमेरामॅन कौस्तुभ मोरेसह तुकाराम चित्ते, ई मराठी न्यूज नेटवर्क, शहादा. तुम्ही शहाद्यामध्ये प्रवेश केला तर तुम्हाला अनेक खड्ड्यांनी तुमचे स्वागत केलेलं असेल. तुमची काय प्रतिक्रिया आहे? पडून जाणार होतो इथे येत आहेत आता झालं खड्ड्यामध्ये पडून जाणार होतं तिथे. तिथून तर डायरेक्ट पूर्ण तिथपर्यंत खड्डेच खड्डे. शिवाजी महाराज स्मारक आहे ना तिथं पण पुरं बेकार काम आहे. एक दिवसाचं नाही, स्मारक जेवढ पण बेकार काम आहे तिथं पडून जाणार होते 2-3 लोक. पावसाळ्याला दरवेळेस असं जात. हे खड्डे आता त्वरित बुजायला पाहिजे का अजून उन्हाळ्याची वाट पाहायला पाहिजे? नाही हो, लोक आत्ता तिथे पडून गेला. आता 1000 म्हातारा बितारा पडला तर काय राहील तिथे, मरून जाईल मागून गाडी. तिथे बी पडून गेले बघा. हे लवकरात लवकर काम करायला पाहिजे. दादा, तुम्ही आता कोणत्या गावावरून आले? मी इथला आहे मोद्याच्या. मोयदा. न आता तुम्ही दररोज शाद्यामध्ये येता का? हो, रोज. अरे कंबरचा त्रास होऊन गेलेला आहे आता. तुम्हाला या खड्ड्यांमुळे काय काय त्रास होतोय? त्रास तर खूप. अंगपाट बी रोज दुखतं. रोज तर आपलं बाजारात येणं जाणं जे आहे. पण आहे ना, हे कसं आहे थोडं चिखल वगैरे, लोक बी ॲक्सिडेंट होत आहे. लहान लहान मुलं फिरतात इकडे शाळेजवळ. चुकीचं होऊन जात आहे. जरा सरकारने जरा लक्ष द्यायला पाहिजे. शहादा शहरामध्ये प्रत्येक रस्त्यावर खड्डे की खड्ड्यावर रस्ते अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर तुम्ही शहादा शहराचे नागरिक म्हणून तुमची याच्याबद्दल काय प्रतिक्रिया आहे? शहादा शहरामध्ये आज म्हणजे बरेच वर्ष झाले पण रोड जसे आहेत तसेच आहेत. प्रशासन येतं जातं,
काम त्यांनी कसं करावं, काय करावं, चांगले दर्जेदार रस्ते त्यांनी दिले पाहिजे. आता रस्ते जर आपण पाहिले तर कॉन्ट्रॅक्टर काय करतो, टक्केवारी काढतो, त्यांची टक्केवारी काढतो, मग रोडाचा दर्जा घसरतो. तर त्यामुळे दर्जेदार रस्ते आता बाहेर गावामध्ये बघा तुम्ही, आता दळगाव, मोलगी सारख्या सिटी तिकडं आता ते खेडेगाव आहे, तरी पण त्यांचे रस्ते दर्जेदार आहेत. पण आता आपल्या साध्या स्थितीची परिस्थिती याला जबाबदार कोण आहे की अशी परिस्थिती यांनी निर्माण केली आहे. तर आज पण तेच आहे, उद्या पण तेच होतं. बस स्टँडची अवस्था तशी आहे, रोडाची अवस्था अशी आहे. उद्या लोक गाड्याने ये जा करतात, उद्या त्यांचं काही बरं वाईट झालं तर याचा जबाबदार कोण. तर त्यामुळे आमच्याही एक समाजाच्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट झाला, तो आता त्याचा पाय एकदम मुरगळून गेला, समाप्त झाला, त्याला चालता येत नाही. म्हणून प्रशासनाने याच्याकडे लक्ष ठेवावं, नगरपालिकेने चांगले दर्जाचे रस्ते द्यावं. आणि जे आपले काही आहेत, मी त्या सगळ्यांना निवेदन त्यांना एकच मी माहिती देतो की त्यांनी आपल्या शहादा शहराचा चांगल्यापैकी विकास करावा. आता मी पण लेखणी लिहितो, माझे पण बरेच पोस्ट व्हायरल होतात आणि मी लेखणी माझी कायम चालू ठेवेल. नाही तर नाही झालं तर मग आम्ही आंदोलन करणार आहोत. हिंगणी, आता तुम्हाला शाद्यामध्ये प्रवेश करत असताना खड्ड्यांमधनं तुम्हाला गाडी चालवताना अत्यंत दमछाक झाली असेल, तुमची काय प्रतिक्रिया आहे? अत्यंत वाईट परिस्थिती आहे. नागरिकांचे खूप खतरनाक हाल आहेत. याच्यावर प्रशासनाने याच्यात काय करायला पाहिजे? खूपच अत्यंत तातडीने याच्यावर पर्याय शोधायला पाहिजे. धन्यवाद. खड्ड्यांमधनं गाडी ड्राईव्ह करत असताना काय त्रास झाला? खड्ड्यामध्ये गाडी जाते, त्रास होतोय ना, त्रास होतो. खड्ड्यांचा त्रास होतोय ना. हे खड्डे आता त्वरित बुजायला पाहिजे प्रशासनाने, तुमचं काय मत आहे? त्वरित पुंजायला पाहिजे, त्रास होतो. सामान्य जनतेचा आवाज थेट तुमच्यापर्यंत. ई-मराठी न्यूजच्या ताज्या बातम्या आणि नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा लगेच.